नमस्कार मित्रांनो, आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 याची सुधारणा 2018 मध्ये झालेला आहे. हा ऍक्ट बघायचा आहे. या ऍक्ट बद्दल जे आपण डिस्कशन ह्या पूर्ण लेक्चर मध्ये करणार आहोत ते मी तुम्हाला माझा अल्पसा परिचय माहितच आहे. या पदांवरती माझी आतापर्यंत निवड झालेली आहे. चला तर मग आपण भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम या ऍक्टला पूर्ण व्यवस्थित परीक्षेच्या अनुषंगाने बघूयात. आता हा जो 1988 चा ऍक्ट आहे लागू कधी झाला, पहिला प्रश्न विचारला जातो. तर तो आहे 9 सप्टेंबर 1988 ला लागू करण्यात आलेला होता. त्याच्यामध्ये 2000 मी आताच म्हणलं की 2018 ला सुधारणा झालेली आहे. 2018 ला सुधारणा, मग ही सुधारणा कधी लागू झाली तर सुधारणा 26 जुलै 2018 ला लागू झालेली. म्हणजे तुम्हाला पहिली 100% पाठ पाहिजे ती डेट कोणती तर 9 सप्टेंबर 1988. शॉर्ट फॉर्म कसं लक्षात ठेवा, 9918 किंवा 9988 असं लक्षात ठेवा. 9988 9988 हे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 लागू झाला. सुधारणा 26 जुलै 2018 लागू झाली. या ऍक्ट मध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 मध्ये एकूण 5 प्रकरणं आहेत आणि कलम जर बघितली तर 31 कलम आहेत. याच्यावर सुद्धा आतापर्यंत प्रश्न विचारलेला आहे. जर तुम्ही आपल्या चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. त्याच्यानंतर याच नावाचं आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते जॉईन करा आणि याच नावाचं आपलं प्ले स्टोर वरती ऍप आहे ते सुद्धा डाउनलोड करून ठेवा. कारण याची जर तुम्हाला पीडीएफ पाहिजे असेल तर ऍप डाउनलोड करावं लागेल आणि त्याच्यामध्ये फ्री स्टडी मटेरियल मध्ये तुम्हाला काय मायनर ऍक्ट या फोल्डर मध्ये ह्या ऍक्टची पीडीएफ भेटू शकते. ओके, तर आता आपण बाकीचं जे लेक्चर आहे त्याला सुरुवात करूया. ओके, चला तर पहिल्या प्रकरणामध्ये कोणत्याही ऍक्टचं, एक लक्षात ठेवा, कोणत्याही ऍक्टचं पहिलं प्रकरण हे त्या 2 कलम असतात. त्याच्यामध्ये पहिलं कलम असतं त्याचं नाव आणि त्याचा अंमल आणि त्याची अंमलबजावणी कुठं आहे. आता तुम्हाला नाव तर माहित आहे. नाव कोणतं आहे? भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988. याचा अंमल कधीपासून सुरू झालेला आहे तर 9 सप्टेंबर 1988 ला झाला आणि हे संपूर्ण भारतामध्ये लागू आहे. संपूर्ण भारतात लागू आहे हे तुम्हाला लक्षात असू द्या की हा ऍक्ट पहिल्या कलमामध्ये 3च गोष्टी असतात. एक नाव, ते अंमल आणि केव्हा लागू झाला. कोणत्याही ऍक्टचं हे लक्षात ठेवायचं. आणि कोणत्याही ऍक्टचं साधारणपणे कलम 2 हे त्या कायद्यामध्ये, तर तो संपूर्ण जो कायदा असतो त्या संपूर्ण कायद्यामध्ये जे शब्द वापरलेले आहेत, ज्या शब्दांचा अर्थ त्या कायद्याशी संबंधित जो अर्थ असतो तो कलम 2 मध्ये व्याख्या या सेक्शन मध्ये दिलेला आहे. आतापर्यंत आपल्याला याच्या व्याख्या 2A म्हणजे काय, त्याच्यानंतर 2B म्हणजे काय, इथपर्यंत व्याख्या विचारलेल्या आहेत. म्हणजे जोड्या लावामध्ये 2A, 2B, 2C इकडच्या बाजूला द्यायचं आणि ब मध्ये त्याचा इलेक्शन, म्हणजे इकडच्या बाजूला त्याच्या जोड्या लावायचा सेक्शन द्यायचा. असं आजपर्यंत परीक्षेला विचारलेलं आहे. त्याच्यामुळे हे पाठ असू द्या. फक्त 4च व्याख्या महत्वाच्या आहेत त्या आपल्याला पाठ पाहिजे. पहिलं आहे ते म्हणजे 2A जे इलेक्शन म्हणलेलं आहे. इलेक्शन म्हणजे ज्याच्यामध्ये लोक काय करतात, मतदान करतात आणि व्यक्तींची निवड करतात, ते म्हणजे इलेक्शन. मग ते कोणतंही असू शकतं. देशाचं जनरल इलेक्शन पासनं आपल्या पंचायत समितीच्या किंवा ग्रामपंचायतीच्या इलेक्शन पर्यंतचे सगळे इलेक्शन, प्लस सोसायट्या, आपल्या सोसायट्या असतात त्या सोसायट्यांचे इलेक्शन, त्याच्यानंतर कॉलेज मधले इलेक्शन, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी गव्हर्नमेंट इलेक्शनचं नियंत्रण करतं त्या सगळ्या बाबींचा समावेश हे इलेक्शन या शब्दामध्ये येतो. त्याच्यानंतर पुढचं पब्लिक ड्युटी. पब्लिक ड्युटी म्हणजे एखाद्या व्यक्तीने शासनाचं पद धारण केलेलं आहे. मग शासनाचं पद धारण करून त्याला जे काम दिलेलं असतं ते काम म्हणजे त्याची सार्वजनिक ड्युटी किंवा त्याला आपण पब्लिक ड्युटी म्हणतो. ते आहे 2B नुसार. 2C नुसार कोण? पब्लिक सर्वंट, सार्वजनिक सेवक. सार्वजनिक लोकसेवक म्हणजे कोण? लोकसेवक म्हणजे कोण? लक्षात ठेवा, लोकसेवकाची व्याख्या आपल्याला IPC इंडियन पिनल कोडच्या कलम
21 मध्ये जे काही दिलेलं आहे, कलम 21 म्हणजे इंडियन पिनल कोड आयपीसीच्या कलम 21 मध्ये जी लोकसेवकाची व्याख्या दिलेली आहे तीच व्याख्या म्हणजे या कायद्यामध्ये असलेला पब्लिक सर्वंट किंवा लोकसेवक असा आहे. मग याच्यामध्ये देशात सरकारचा पैसा घेऊन म्हणजे सरकारी पगार घेऊन, पगार किंवा पैसे घेऊन किंवा मानधन घेऊन जे कोणी काम करतात त्यांचा समावेश होतो. त्यासोबतच सोसायटी असतील, ज्या सोसायटी असतात, आपल्या गृहनिर्माण सोसायटी असते, कोणत्याही सोसायट्या ज्या कोऑपरेटिव्ह सोसायटी असतात तिचे अध्यक्ष म्हणजे त्याचे पदाधिकारी यांचा सुद्धा समावेश हा कशामध्ये होतो तर तो सार्वजनिक सेवकामध्ये होतो. लक्षात ठेवा, सार्वजनिक सेवक याची कलम 2C मध्ये पब्लिक सर्वंट किंवा सार्वजनिक सेवक याची व्याख्या दिलेली आहे आणि ती व्याख्या कोणाच्या समान आहे तर आयपीसीच्या कलम 21 प्रमाणे ती समान आहे. त्याच्यामध्ये सरकारी नोकर सगळे येतात, सोसायटीचे अध्यक्ष येतात, सोसायटीचे सदस्य येत नाहीत, सोसायटीचा सदस्य येत नाही. त्याच्यानंतर आणखी कोण येतं, युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर येतात कारण सरकारचा पैसा घेतात. त्याच्यानंतर एखादी व्यक्ती जी सरकार खाजगी आहे, एखादी खाजगी व्यक्ती आहे परंतु त्याचं सरकारचं एक टेंडर घेतलेलं आहे, एखादं टेंडर घेतलेलं आहे किंवा सार्वजनिक काम करते, एखादी खाजगी व्यक्ती सार्वजनिक काम करते त्यावेळेस सुद्धा ती व्यक्ती काय होते किंवा ती संस्था काय होते पब्लिक सर्वंट म्हणून काम करायला लागते. हे लक्षात ठेवा. म्हणजे जिथं शासनाचं मानधन पैसे पगार घेऊन काम केलं जातं ती व्यक्ती असो संस्था असतो त्या सगळ्यांचा समावेश पब्लिक सर्वंट 2C मध्ये केला जातो. त्याच्यानंतर पुढचं आहे ती म्हणजे अनड्यू ऍडव्हान्टेज. अनड्यू ऍडव्हान्टेज, आता अनड्यू ऍडव्हान्टेज म्हणजे काय तर एक लक्षात ठेवा, काही सरकारी असे कामं असतात की त्याची फीस भरावी लागते. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही काय केलात, ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट तुम्हाला काढायचं आहे. ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट काढण्यासाठी सरकारने 98 रुपये 98 रुपये काय केलेले आहेत तर त्याची फीस ठेवलेली आहे. म्हणजे ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट काढण्यासाठी सरकारकडे तुम्हाला 98 रुपये सर्टिफिकेट काढावं लागतंय. त्यानंतर उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी 35 रुपये तुम्हाला द्यावे लागतात. त्याच्यानंतर 7/12 काढायचा असेल, डाउनलोड करायचा असेल तर 20 रुपये तुम्हाला द्यावे लागतात. म्हणजे ही काय झाली, शासनाची फीस झाली. मग एखादा शासकीय कर्मचारी ही शासनाने ठरवून दिलेली जी फीस असते किंवा जी काही रक्कम शासनाने नियमानुसार कायद्यानुसार ठरवून दिलेली आहे त्याच्यापेक्षा जास्त, शासकीय रकमेपेक्षा कायद्याने नियमाने ठरवलेल्या रकमेपेक्षा जर जास्त पैसे किंवा एखादी रक्कम घेत असेल मागत असेल तर ते म्हणजे काय झालं, त्याचं अनड्यू ऍडव्हान्टेज झालं, त्याचं अनड्यू ऍडव्हान्टेज झालेलं आहे. हे लक्षात ठेवा. काय ह्या अनड्यू ऍडव्हान्टेज म्हणजे काय, कायदा किंवा नियम यानुसार जे देय आहे त्याच्या व्यतिरिक्त जो काही मागणी केली जाईल ते म्हणजे अनड्यू ऍडव्हान्टेज. म्हणजे हे अनड्यू ऍडव्हान्टेज नुसारच काय झालेलं आहे, भ्रष्टाचाराची व्याख्या झालेली आहे. ओके, हा झाला प्रकरण 1. आता प्रकरण 2 बघूया. प्रकरण 2 मध्ये कलम 3 सुरुवात होते. कलम 3 मध्ये सांगितलेलं आहे विशेष न्यायाधीश, विशेष न्यायालय स्थापन करणे आणि त्याच्यामध्ये विशेष न्यायाधीशांची नियुक्ती करणे. मग विशेष न्यायालय प्लस विशेष न्यायाधीश असं लक्षात ठेवा, विशेष न्यायालय आणि विशेष न्यायाधीश. आता मग विशेष न्यायाधीशांची नेमणूक कोण करतं, विशेष न्यायाधीशांची नेमणूक कोण करतं तर तुम्हाला इथे दिलेलं आहे विशेष न्यायाधीशांची नेमणूक ही राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या मार्फत केली जाते. राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या मार्फत विशेष न्यायालयाची स्थापना केली जाते आणि त्याच्यावरती विशेष न्यायाधीशांची नियुक्ती राज्य आणि केंद्र सरकार करतं. मग एखाद्या न्यायाधीशाला विशेष न्यायाधीश म्हणून नियुक्ती करायचं आहे तर त्यासाठी पात्रता काय असावी लागते तर ती व्यक्ती किंवा तो न्यायाधीश सत्र न्यायाधीश म्हणून काम करणारा असावा किंवा अतिरिक्त सत्र न्यायाधीश म्हणून काम करणारा असावा किंवा सहाय्यक सत्र न्यायाधीश म्हणून काम करणारा असावा. म्हणजे सत्र न्यायाधीश, अतिरिक्त सत्र न्यायाधीश किंवा सहाय्यक सत्र न्यायाधीश यापैकी कोणत्याही पदावर असलेल्या व्यक्तीची राज्य सरकार किंवा केंद्र सरकार त्या न्यायालयाचा विशेष न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली जाते. याच्यावर प्रश्न आलेला आहे की विशेष न्यायाधीश म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती केली जाते, सत्र न्यायाधीश, अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि सहाय्यक सत्र न्यायाधीश. आणि चौथा ऑप्शन देतात JMFC, ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास म्हणजे प्रथम न्याय दंडाधिकारी. तर यांची नियुक्ती नाही तर जिल्ह्याच्या
न्यायालयामध्ये असणारे हे 3 व्यक्ती जे असतात यांच्यापैकी एकाची काय केली जाऊ शकते, विशेष न्यायाधीश म्हणून राज्य सरकार किंवा केंद्र सरकारद्वारे नियुक्ती केली जाऊ शकते. आता त्यानंतर पुढे आता आपण काय केलं किंवा राज्य सरकारने काय केलं, विशेष न्यायालय स्थापन केलं आणि त्या विशेष न्यायालयामध्ये विशेष न्यायाधीशांची नियुक्ती केली. मग त्यानंतर त्या विशेष न्यायाधीशाला खटले चालवण्यासाठी काय काय अधिकार आहेत किंवा विशेष न्यायाधीशाने चालवायचे खटले. मग न्यायालय तर स्थापन केले तुम्ही, मग तिथं कोणत्या प्रकारचे खटले स्थापन करावे लागले. उदाहरणार्थ एका डिस्ट्रिक्टसाठी आपण काय केलं, विशेष न्यायालयाची स्थापना केली आणि त्याच्यावरती न्यायाधीश नियुक्त केला. मग या जिल्ह्यामध्ये जे काही गुन्हे घडतील, म्हणजे ज्या क्षेत्रात ते न्यायालय आहे त्या क्षेत्रामध्ये किंवा त्या क्षेत्राच्या टेरिटरीच्या अंतर्गत जो काही गुन्हा घडलेला असेल तो गुन्हा ह्या विशेष न्यायालयामध्ये दाखल केला जाईल. मग हे गुन्हे कोणते कोणते असतात, भ्रष्टाचाराचे गुन्हे असतात. समजा एखादा व्यक्ती भ्रष्टाचाराचा गुन्हा केलेला आहे, सोबतच भ्रष्टाचाराचा गुन्हा करत असतानाच त्याच्यावरती जर अन्य एखादा गुन्हा असेल, अन्य एखादा खटला, मग तो कोणता असू शकतो, अन्य एखादा खटला म्हणजे याच्यामध्ये दिवाणी पण असेल, याच्यामध्ये दिवाणी असेल किंवा फौजदारी, म्हणजे कोणत्याही स्वरूपाचा असावा. मग फौजदारी भ्रष्टाचाराचा एखाद्यावरती गुन्हा आहे आणि त्यासोबतच त्यांनी एखादा दिवाणी किंवा फौजदारी गुन्हा केलेला असला तरी हे सर्व खटले एकत्रच चालवले जातात, एकत्रच त्या विशेष न्यायाधीशामार्फत किंवा त्याच्या समोर चालवले जातात. आणि याची सुनावणी जर बघितली, याची सुनावणी दररोज सुनावणी घेतली जाते, डेली बेसिसवर सुनावणी घेतली जाते आणि 2 वर्षाच्या आत निकाल लावणं त्याला बंधनकारक आहे. जर त्या न्यायाधीशाला वाटलं किंवा त्यांना योग्य कारण वाटलं तर योग्य लेखी कारण देऊन 6 महिन्यासाठी हा कालावधी वाढवता येऊ शकतो. आणि असं 6 महिने योग्य कारण देऊन मॅक्झिमम 4 वर्षापर्यंत केस वाढवता येते. तारीख पे तारीख हे जे आहे ते मॅक्झिमम 4च वर्षापर्यंत लढवता येतं. 4 वर्षाच्या पुढे त्याला काय करता येते, वाढवता येणार नाही. 4 वर्षाच्या आत म्हणजे त्या न्यायाधीशांना 2 वर्षाच्या आत निकाल द्यावाच लागतो दररोज सुनावणी घेऊन. जर ते देणं शक्य नसेल, योग्य लेखी कारण देऊन 6 महिन्याच्या आत, 6 महिने एकदा वाढ दिली, दुसऱ्यांदा वाढ दिली, तिसऱ्यांदा वाढ दिली, चौथ्यांदा वाढ दिली, असं मॅक्झिमम 4 वर्षापर्यंत. म्हणजे एखादा खटला 2022 दाखल झाला तर तो 2024 पर्यंत त्याचा निकाल देणं बंधनकारक आहेच, परंतु योग्य कारण असेल तर ते 2026 पर्यंत जाऊ शकतं. हे इतकंच त्यांना आहे. म्हणजे मॅक्सिमम 4 वर्षाच्या आत त्यांना काय करावं लागतं, निर्णय द्यावा लागतो. हे खटले चालवण्याची सर्व प्रोसिजर कलम 4 मध्ये दिले. कलम 5 मध्ये काय दिलेले, हे जे न्यायाधीश आहेत ज्यांची कलम 3 नुसार नियुक्ती केलेली होती त्यांना काय काय अधिकार आहेत आणि त्यांची कार्यपद्धती कोणती आहे. तर त्यांना असे अधिकार आहेत जे जिल्हा न्यायाधीशाला अधिकार असतात, जी जिल्हा न्यायाधीशामार्फत कार्यपद्धती फॉलो केली जाते, ते सर्व अधिकार हे विशेष न्यायाधीशांना आहेत. म्हणजे विशेष न्यायाधीशांना जिल्हा न्यायाधीशांचे सर्व अधिकार आणि सर्व कार्यपद्धती वापरता येतात कलम 5 नुसार. ओके, आता पुढचं बघूया कलम 6. कलम 6 मध्ये काय म्हणलेलं आहे, खटले संक्षिप्तपणे चालवणे. म्हणजे पूर्ण प्रोसिजर फॉलो करण्यापेक्षा फटमन काय करायचं, खटला निकाली काढण्यासाठी काय केलं जातं, शॉर्ट मध्ये चालवलं जातं. समरी ट्रायलला म्हणलं जातं. आता समरी ट्रायल मध्ये काय, अशा एखादा गुन्हा घडलेला आहे या कायद्यानुसार की ज्याची शिक्षा म्हणजे अशा गुन्ह्याला 1 वर्षापेक्षा कमी कालावधीची शिक्षा दिली जाऊ शकते. म्हणजे ज्या गुन्ह्यामध्ये शिक्षा ही 1 वर्षापेक्षा कमी कालावधीची दिली जाऊ शकते असा गुन्हा हा समरी ट्रायल किंवा संक्षिप्तपणे चालवला जाऊ शकतो. आणि मग संक्षिप्तपणे चालवला, मग त्या चालवल्यानंतर त्याच्यावरती शिक्षा सुनावली गेली. मग ती जर शिक्षा 1 महिन्यापेक्षा कमी असेल, म्हणजे तो संक्षिप्त समरी ट्रायल नुसार शिक्षा तो खटला चालवला गेला आणि त्याच्यामध्ये न्यायाधीशांनी शिक्षा दिली, ती शिक्षा आहे 1 महिन्यापेक्षा कमी कारावास आणि 2000 पेक्षा कमी दंड दिला गेला असेल तर त्याच्यावरती अपील करता येत नाही. जर इथं तुम्हाला दिसत नसेल तर लक्षात ठेवा, समरी ट्रायल मध्ये जर 1 महिन्यापेक्षा कमी कालावधीची शिक्षा आणि 2000 रुपयापेक्षा कमी रुपयाचा जर दंड आकारण्यात आलेला असेल तर त्या व्यक्तीला कुठेच अपील करता येत नाही. अपील नाही हे लक्षात असू द्या, कारण ह्याच्यावरती ह्या असा काही ज्या वेगळ्या गोष्टी आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. चला आता पुढे जाऊया.
पुढचं प्रकरण आहे प्रकरण 3. प्रकरण 3 महत्वाचं आहे, कारण प्रकरण 3 वरती खूप प्रश्न, प्रकरण 3 याच्यामध्ये काय आहे, विषय काय, याच्यावर प्रश्न आलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये विषय काय आहे याच्यावर सुद्धा प्रश्न आहे. म्हणजे विषय काय आहे, अपराध आणि शिक्षा, काय अपराध केला आणि काय शिक्षा. कारण हे महत्वाचं कलम आहे, महत्वाचं प्रकरण आहे. प्रकरण 3 मध्ये अपराध आणि त्याला काय शिक्षा आहे हे दिलेले आहे. आणि याची जर कलम बघितली तर कलम 7 पासून कलम 16 पर्यंत 7 ते 16 पर्यंत कलम याच्यामध्ये दिलेली आहेत. 7 ते 16 7 ते 17 लक्षात ठेवा. ओके, आता बघा पहिलं कलम आहे कलम नंबर 7. आता हे महत्वाचे कलम आहेत कारण शिक्षा तुम्हाला पाठ पाहिजे. कारण परीक्षेमध्ये डायरेक्ट शिक्षा विचारली जाऊ शकते. म्हणजे लाच घेणारा लोकसेवकाला कोणती खालीलपैकी एखादा व्यक्ती, म्हणजे उदाहरण देतील, एखादा शासकीय सेवक किंवा एखादा लोकसेवक लाच घेताना पकडला गेला तर त्याला कोणती शिक्षा दिली जाईल. मग तुम्हाला ती शिक्षा माहित, लाच घेताना किंवा लाच घेताना जर प्रत्यक्ष पकडला गेला किंवा लाच घेणारा लोकसेवक लाच घेताना जर एखाद्याला पकडलं गेलं तर त्याला कलम 7 नुसार शिक्षा ही 3 ते 7 वर्ष आणि प्लस द्रव्यदंड, म्हणजे शिक्षा प्लस दंड दोन्ही आकारला जाणार आहे. कलम 3 ते 7 वर्ष लाच घेताना पकडलं गेलं. आता दुसरं आहे कलम 7A. आता एखादा व्यक्ती असा असू शकतो ऑफिसमध्ये लोकसेवकावर प्रभाव पाडण्यासाठी वैयक्तिक प्रभावाचा वापर करणे, असं एखाद्याने केलं. म्हणजे लोकसेवकाला एक इलिगल काम अजिबात करायचं नाहीये, मग त्यांनी काय केलं, त्याचा वैयक्तिक प्रभावाचा वापर करून त्या लोकसेवकावर प्रभाव टाकला की तुम्ही हे काम करून द्या. उदाहरणार्थ एखादा प्रतिष्ठित व्यक्ती आहे, आपल्याला वाटलं की तो योग्यच आहे, मग त्याचं ऐकून जर एखाद्या लोकसेवकाने काम केलं तर लोकसेवकावर प्रभाव पाडण्यासाठी वैयक्तिक प्रभावाचा वापर केला तर त्या वैयक्तिक प्रभाव पाडणाऱ्या व्यक्तीवरती शिक्षा किती आहे, सेम शिक्षा आहे, 3 ते 7 वर्ष प्लस दंड. म्हणजे वैयक्तिक प्रभाव म्हणजे काय असू शकतं, तो प्रतिष्ठित व्यक्ती असू शकतो, वरिष्ठ व्यक्ती असू शकतो किंवा कोणत्याही समाजातला चळवळीतला व्यक्ती असू शकतो. ते त्याचा काहीतरी प्रभाव आहे, त्या प्रभावाचा वापर करून त्या लोकसेवकावरती दबाव आणलेला आहे आणि त्याला काम करायला लावलेलं आहे. तर तशा कंडिशन मध्ये त्या व्यक्तीला 3 ते 7 वर्ष शिक्षा आणि दंड आकारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर पुढचं आहे बघा, लाच देणे. लाच घेणे असं जर 3 ते 7 वर्षाचा शिक्षा भेटू शकते, तर लाच देणाऱ्याला सुद्धा शिक्षा आहे. लाच देणाऱ्याला सुद्धा शिक्षा दिली जाते. शिक्षा आहे 7 वर्षापर्यंत, म्हणजे 7 वर्षापर्यंत, ती 1ही वर्ष असू शकते, 1 महिनाही असू शकते आणि 7ही वर्ष असू शकते. 7 वर्षापर्यंत शिक्षा आणि दंड असं दोन्ही लाच देणाऱ्याला कलम 8 नुसार काय केलं जातं, शिक्षा दिली जाऊ शकते. लाच घेणारा कलम 7 आणि लाच देणारा कलम 8 लक्षात असू द्या. त्याच्यानंतर कलम 9. आता हे काय झालं, हे व्यक्तीचे झाले, हे व्यक्ती झाला. म्हणजे लाच घेणारा कलम 7 नुसार शिक्षा, लाच देणारा कलम 8 नुसार शिक्षा. मग समजा एखादा लाच देणारा घेणारा ही जर व्यक्ती कंपनी असेल, एखाद्या कंपनीतल्या लोकांनी जर केलं, म्हणजे कलम 9 मध्ये दिलेला आहे. वाणिज्यिक संघटनेने म्हणजे एखाद्या कंपनीने लाच देण्याचा प्रयत्न केला तर, कंपनीने लाच देण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावरती दंडात्मक कारवाई केली जाते. त्या कंपनीवरती दंडात्मक कारवाई केली जाते. आणि कलम 10 नुसार ही संघटनेमध्ये असणारा जो कोणती व्यक्ती असेल, मग त्या संघटनेच्या बोर्डाचा संचालक असू शकतो, त्याचा मॅनेजिंग डायरेक्टर असू शकतो, त्याचा सेक्रेटरी असू शकतो किंवा कोणतेही जबाबदार व्यक्ती, त्या संघटनेतला कोणताही जबाबदार व्यक्ती. तर कलम 9 नुसार असा कोणत्या संघटनेने प्रयत्न केला तर त्या संघटनेमधल्या जबाबदार व्यक्तीला, संचालक असू शकतो, व्यवस्थापक आहे, सचिव आहे, त्याला 3 ते 7 वर्ष आणि दंड. म्हणजे इथं सेम जसं आहे लाच घेणाऱ्याला जी शिक्षा आहे तीच ह्या संघटनेमध्ये केलेल्या एखाद्या व्यक्तीला शिक्षा केली जाऊ शकते. हे शिक्षेचे कलम पाठ करून ठेवा. त्याच्यानंतर कलम 11. आता अनुचित फायदा, अनड्यू ऍडव्हान्टेज, इथंच आहे बघा, अनड्यू ऍडव्हान्टेज म्हणजे अनुचित फायदा. म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीकडनं काय करणं, एखादी रिंग घेणं, म्हणजे एखाद्या व्यक्तीकडनं रिंग घेणं, हेच ऍडव्हान्टेज झालं. म्हणजे कायद्याने काय होतं, 1,000 रुपये फीस भरून घेणं अपेक्षित होतं, परंतु त्याच्याकडनं 10,000 रुपये फीस भरून घेतली. मग हे काय झालं, त्याचा अनड्यू ऍडव्हान्टेज म्हणजेच काय, अनुचित फायदा करून घेणं. असा अनुचित फायदा एखाद्या लोकसेवकानं जर करून घेतला तर त्याला शिक्षा कलम 11 नुसार 6 महिन्यापासून 5 वर्षापर्यंत आणि दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते. ओके. त्याच्यानंतर पुढचं कलम आहे कलम 12. कलम 12 म्हणजे काय, कर घे, काय प्रॉब्लेम नाही, घे म्हणजे काय, अपराधाला प्रोत्साहन देणं. अपराधाला
प्रोत्साहन घेणं, लाच घ्यायला प्रोत्साहन देणं, असं जर एखादा व्यक्ती करत असेल तर त्याला सुद्धा सेम लाच घेणाऱ्याला जी शिक्षा आहे ती प्रोत्साहन देणाऱ्याला सुद्धा कलम 12 नुसार 12ची शिक्षा आहे, 3 ते 7 वर्ष आणि दंड आकारला जातो. घे 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 असं जर कोण म्हणलं रे, त्याला प्रोत्साहन दिलं तर 3 ते 7 वर्ष आणि दंड आकारला जातो. त्याच्यानंतर कलम 13 आहे, लोकसेवकाचे जर लोकसेवकानं गुन्हेगारी कृत्य केलं किंवा त्याच्या ताब्यात असलेल्या एखाद्या मालमत्तेचा त्यांनी वापर केला तर अशा वेळी म्हणजे त्यांनी गुन्हेगारी कृत्य केलेलं आहे किंवा ताब्यात त्याच्या म्हणजे एखाद्या पोलीस स्टेशन मध्ये काय एखादी मर्सिडीज गाडी काय आहे त्याच्या ह्याच्यामध्ये पोलीस स्टेशन मध्ये ठेवलेली गाडी आहे. त्यांनी काय केलं, अरे एवढी भारी मर्सिडीज गाडी आहे, चला आपण वापरूया, इथं पडून तर आहे. म्हणजे त्याच्या ताब्यात असलेल्या मालमत्तेचा त्यांनी वापर केला किंवा त्यांनी गुन्हेगारी कृत्य केलं तर अशा वेळी कलम 13 नुसार त्या लोकसेवकाला शिक्षा 4 ते 10 वर्ष आणि दंड आकारला जातो. म्हणजे मिनिमम 4 आणि मॅक्झिमम 10 वर्ष प्लस दंड आकारला जाऊ शकतो गुन्हेगारी कृत्य आणि ताब्यातील वस्तूचा वापर केला तर. कलम 14 नुसार असंच म्हणजे एकदा पकडला गेला आणखी सोडल्यानंतर आणखी डबल करतोय, सराईत अपराध कंटिन्यू एकदा पकडला गेला आणि सोडल्यानंतर आणि तो भ्रष्टाचारामध्ये सापडला म्हणजे लाच घेताना सापडला, म्हणजेच काय तो सराईत अपराध जर करत असेल तर कमीत कमी 10 वर्ष, कमीत कमी 5 आणि जास्तीत जास्त 10 वर्ष प्लस दंड आकारला जातो. कमीत कमी 5 आणि जास्तीत जास्त 10 वर्ष शिक्षा प्लस दंड आकारला जातो सराईत गुन्हेगाराला. त्याच्यानंतर लाच घेण्याचा प्रयत्न केला, फक्त लाच घेण्याचा प्रयत्न केला, लाच घेतली नाही, लाच घेण्याचा फक्त प्रयत्न केला तर त्याला शिक्षा 2 ते 5 वर्ष आणि दंड आकारला जातो. 2 ते 5 वर्ष आणि दंड आकारला जातो. हे आहे अपराध आणि त्याला दिल्या गेलेल्या शिक्षा, ज्या महत्वाच्या आहेत. कंटिन्यू लक्षात ठेवा, ह्या पाठच असल्या पाहिजेत. तुम्हाला परीक्षेमध्ये जे शिक्षेचा प्रश्न विचारला जाईल तो अजिबात चुकणार नाही. त्याच्यानंतर पुढचं आहे प्रकरण 4. आता प्रकरण 4 मध्ये काही थेरॉटिकल बाबी आहेत त्या आपल्याला विचारल्या जातात. कलम 17 मध्ये आता एखादा भ्रष्टाचाराचा गुन्हा घडलेला आहे, भ्रष्टाचाराचा किंवा लाच घेण्याचा गुन्हा घडलेला आहे, एसीबीने तिथे रेड टाकली किंवा कोणत्याही पोलिसांनी रेड टाकले, आपण बघतो. ह्या तपासाचा अधिकार कोणाला आहे? मग तपासाचा अधिकार कलम 17 नुसार दिलेला आहे. एखादा गुन्हा असा दिल्लीमध्ये झाला तर मिनिमम PI दर्जाचा म्हणजे पोलीस इन्स्पेक्टर दर्जाचा व्यक्ती अधिकारी त्या गुन्ह्याचा तपास करेल. असा गुन्हा जर मुंबई, कोलकाता, मद्रास आणि अहमदाबाद या शहरामध्ये झाला तर असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस म्हणजे आपण जे ACP DYSP असतात त्यांना मिनिमम त्या दर्जाचा व्यक्ती पाहिजे, तोच हे भ्रष्टाचाराचं किंवा हे जे ACBचं किंवा पैसे घेताना लाच घेताना सापडलेलं प्रकरण असेल त्याची तपास करेल. आणि इतर ठिकाणी इतर संपूर्ण भारतामध्ये मिनिमम DYSP दर्जाचा व्यक्ती काय लागतो? तपासायला लागतो. म्हणजे दिल्लीमध्ये PI दर्जाचा, मुंबई, मद्रास, कोलकाता, अहमदाबाद मध्ये ACP दर्जाचा व्यक्ती आणि इतर ठिकाणी DYSP रँकचा व्यक्ती काय करतो? ह्या भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या अंतर्गत घडलेल्या केसचं तपास करत असतो. तपासावरती प्रश्न आलेला आहे. आता एखादा व्यक्ती सापडला, तपास चालू आहे, त्याचा तपास चालू असताना त्या तपास अधिकाऱ्याला वाटलं की आपल्याला काय केलं पाहिजे, त्या व्यक्तीचं ज्याचा तपास चालू आहे त्याचं बँकेमधलं जे पासबुक आहे, त्याचं बँकेतलं जे स्टेटमेंट आहे ते आपल्याला पाहायचंय. असे एखाद्या ACP ला वाटलं, एखाद्या DYSP ला वाटलं किंवा एखाद्या PI ला वाटलं. मग तो काय करेल, त्याचं बँकेचं पासबुक किंवा बँकेचे डिटेल त्याच्या तपासायचे असतील तर कलम 18 नुसार बँक बुक तपासण्याचा अधिकार हा मिनिमम कुठला पाहिजे? SP रँकचा व्यक्ती पाहिजे. म्हणजे SP रँक पोलीस अधीक्षक दर्जाचे अधिकारीच काय करू शकतात? जो व्यक्तीवर किंवा ज्या व्यक्तीवर खटला चालू आहे त्याचं बँकेचं बुक म्हणजे बँकर्स बुक्स तपासण्याचा अधिकार हा SP दर्जाच्या अधिकाराला देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे बघा कलम 19 मध्ये. आता हे काय झालं, सापडणारा व्यक्ती म्हणजे या खटल्या म्हणजे या कायद्या अंतर्गत सापडणारा लाच घेताना सापडलेला जर लोकसेवक हा जर केंद्र शासनाचा अधिकारी असेल तर त्याच्यावर केस चालवण्याच्या अगोदर केंद्र शासनाची परवानगी घ्यावी लागेल. जर राज्य शासनाचा अधिकारी असेल तर त्याच्यावरती केस चालवण्याच्या अगोदर राज्य शासनाची परवानगी घेईल. आता राज्य शासन काय करतं, मग त्याला जर वाटलं, राज्य शासनाला किंवा केंद्र सरकारला वाटलं की आम्ही ह्याच्यावरती काय करतो, डिपार्टमेंटल इन्क्वायरी देतो. आता बघा ह्या कंडिशन मध्ये 2 गोष्टी आहेत, एक लक्षात असू द्या. खटला चालवण्यापूर्वी पूर्व परवानगीची आवश्यकता.
मग केंद्र शासनाचा अधिकारी केंद्र शासनाची परवानगी घ्यावी लागेल, राज्य शासनाचा अधिकारी राज्य शासनाची परवानगी घ्यावी लागेल. आता दोन कंडिशन आहेत. लोकसेवक हा रंगे हात पकडला, रंगे हात पकडला म्हणजे तुम्हाला त्यात सांगायची गरज नाही. रंगे हात पकडला म्हणजे प्रत्यक्ष पैसे घेताना पकडला तर त्याच्यावरती पूर्व परवानगीची आवश्यकता नाही. डायरेक्ट विशेष न्यायालयामध्ये खटला दाखल केला जातो. म्हणजे काय झालंय, पैसे घेताना रंगे हात पकडलेला आहे तर त्याच्यावरती डायरेक्ट काय केलं जातं, विशेष न्यायालयामध्ये खटला दाखल केला जातो. आता दुसरी कंडिशन आहे, फक्त त्याच्यावरती काय आहेत, ऑब्जेक्शन्स आहेत. ऑब्जेक्शन्स आहेत, यांनी पैसे मागितले, यांच्या दुसऱ्या कर्मचाऱ्यांनी पैसे घेतले किंवा तिसऱ्या व्यक्तीने साहेबांच्या नावाने पैसे घेतले, ऑब्जेक्शन्स आहेत. मग ऑब्जेक्शनच्या कंडिशन मध्ये काय केलं जातं, ऑब्जेक्शनच्या कंडिशन मध्ये खटला चालवण्याच्या पूर्वी त्या शासनाची, मग तो राज्य शासनाचा कर्मचारी असेल तर राज्य शासनाची, केंद्र शासनाचा परवानगी असेल तर केंद्र शासनाची परवानगी घ्यावी लागेल आणि परवानगी दिली शासनाने तरच त्याच्यावरती खटला चालवला जाऊ शकतो. मग अशा कंडिशन मध्ये शासन काय करतं, त्याच्यावरती डिपार्टमेंटल इन्क्वायरी चालू करतं आणि त्या खटला तो थांबवला जातो. डिपार्टमेंटल इन्क्वायरी चालू केली जाते आणि मग त्याच्यावरती त्यांनी खरंच त्याच्यामध्ये भाग घेतलेला होता किंवा तो त्याच्यामध्ये सहभागी आहे की नाही या गोष्टी पाहिल्या जातात. म्हणजे दोन कंडिशन कळाल्या, रंगे हात पकडला तर डायरेक्ट त्याच्यावरती खटला दाखल केला जातो आणि ऑब्जेक्शन्स असतील तर त्याच्यावरती शासनाची पूर्व परवानगी घेतली जाते. त्याच्यानंतर पुढचं कलम आहे कलम 20, आरोपी सक्षम साक्षीदार असणे. जर तिघ चौघ जण काय झाले, 3-4 जण त्याच्यामध्ये आरोपी आहेत, 3-4 जण काय आहेत, आरोपी आहेत. त्याच्यामधल्या एकाला वाटतं की आपण काय गुन्हा घडलेला आहे हे सांगावं, त्याला बंधन केलं जात नाही किंवा त्याच्यावरती कोणतंही प्रेशर आणलं जात नाही. विदाऊट प्रेशर त्याच्या स्वतः त्याला वाटत असेल एखाद्या आरोपीला की मी साक्षीदार होतो तर त्याला त्या गोष्टी साक्ष म्हणून देता येतात की आम्ही घेतलं, हे केलं, ते केलं, हे सगळं साक्ष देता येतं, त्याच्यावरती कुठलंही बंधन. मग ज्या वेळेस एखादा आरोपी काय म्हणतो की मी साक्षीदार आहे, मी साक्षीदार व्हायला तयार आहे, मग त्यावेळेस त्याच्यावरती वकील सगळं विचारू शकतात, मग त्याला काहीही विचारू शकतात. मग कलम 20 नुसार आरोपीच हा सक्षम साक्षीदार आहे. त्याच्यानंतर कलम 27 लक्षात ठेवा, 20 पर्यंतचे कलम महत्वाचे. त्यानंतरच टोटल कलम किती आहेत, टोटल कलम आहेत 31, टोटल कलम 31 आहेत. त्यातलं आता 20 पर्यंतचे महत्वाचे आहेत, त्यानंतर 27 महत्वाचं आहे. ही सगळी प्रोसिजर झाली. विशेष न्यायालयाने शिक्षा सुनावली, विशेष न्यायालयाने शिक्षा सुनावली तर त्या शिक्षेविरुद्ध अपील किंवा पुनर्परीक्षण हे कलम 27 नुसार हायकोर्टामध्ये दाखल करता येतं. ओके, लक्षात ठेवा, हायकोर्टामध्ये दाखल करता येतं त्याला शिक्षेच्या विरुद्ध अपील किंवा पुनर्परीक्षण. एवढ्या बाबी तुम्हाला भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम या कायद्याअंतर्गत महत्वाच्या आहेत. बाकी कोणतीही गोष्ट आपल्याला महत्वाची आणखी वाटत असेल तर ती त्याच्यामध्ये ऍड करा. ऍड करायला, व्हॅल्यू ऍडिशनला तुम्हाला भरपूर जागा आहे, भरपूर वाव आहे. इतकं बेसिक जर तुम्हाला पाठ असेल, चांगली कमांड आली तर याच्यावर येणारा अजिबात प्रश्न चुकत नाही. याची जर पीडीएफ पाहिजे असेल, तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे पीडीएफ पाहिजे असेल तर एमपीएससी ग्रो टुगेदर या नावाचं प्ले स्टोअर वरती ऍप डाउनलोड करा आणि त्याच्यावरती असलेलं जे फ्री स्टडी मटेरियल आहे त्या सेक्शन मध्ये मायनर ऍक्ट या घटकात तुम्हाला याची पीडीएफ भेटून जाईल. थँक्यू.